मानकर मराठी लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आमचा तिसरा दिवस गुलमर्ग समुद्र सपाटीपासून आम्ही जवळजवळ 5 किलोमीटर उंचीवर इथं गोंडोला राईट असते. गोंडोला राईट जे फेस 2 आहे तिथं वरती पर्यंत येते ती फेज 1. अशा पद्धतीने वरती जात असत. शक्यतो या दिवसात फेज 2 ला ऑक्सिजनची मात्रा कमी असल्यामुळे बरेचसे जात नाही, तिथं जाणं पसंत नाही करत. काही जे हौशी असतात ते जातात. फेज 1 साठी 820 रुपये आहे आणि फेज 2 दोघं मिळून 1700 रुपये घेतले. अशा पद्धतीने इथं ऑनलाईन बुकिंग करावी लागते. याची 2 महिने आधीच तिकीट काही मिळत नाही. बघू शकता आज 25 मार्च चांगल्यापैकी पर्यटक आलेले आहेत. तिथं नजर जाईल तिथं फक्त स्नो, एवढी नजर जाते तेवढी स्नो दिसते. फक्त दुसरा काही विषय नाही, हिरवळ नाही, काही नाही, फक्त स्नो. समुद्र सपाटीपासून जवळजवळ 5 किलोमीटर वरती. आणि माझ्या माहितीप्रमाणे गंडोला राईड जे आहे ते आपल्या भारतातलं एकमेव सर्वात उंचावर जाणार ठिकाण आहे. गुलमर्ग खाली असतात. तिथून गंडोला राईडचे बुकिंग केलेले असेल तरच त्यांना एंट्री होते. गंडोलासाठी बुकिंग जरी केलं असेल तरी कमीत कमी 3 तास एका लाईनीत उभं राहावं लागतं. सर्व प्रक्रिया पारा, आधार कार्ड वगैरे चेक वगैरे होतं आणि या सर्व प्रक्रिया पार करत 3-1 तास लागून जातात जवळजवळ. आणि तो जो गंडोला असतो तो फक्त 9 मिनिटात आपल्याला वरती आणून सोडतो. आता जातोय तो फेज 2 साठी जातोय. तुम्ही बघू शकता फेज 2 त्या वरच्या टोकावरती आहे, त्याच्याही वरती आहे अजून, पण इथून नजर जाते तिथपर्यंत ते दिसते. वरती जवळजवळ 10 फुटापर्यंत बर्फ आहे. पाय जातात. अशा पद्धतीने आमचा डे 3 गुलमर्ग मध्ये ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आलो आहोत आम्ही. इथं काही पॉइंट वगैरे आहेत, पण आम्ही काही जाणार नाही कारण सर्व ठिकाणी बर्फच आहे, दुसरं काही नाही. डे 3 ला आमचं फक्त गुलमर्ग मध्ये गंडोला राईड करायचा उद्देश होता. ते आता आम्ही आलोय, त्याचा एन्जॉय करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. मानकर मराठी लॉग सबस्क्राईब करा.